आज विटा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 9 मधनं अर्ज सर्वांच्या आशीर्वाद दाखल केलेला आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या विट्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व 26 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा अंतिम होऊन सर्व निवडणूक ताकदीने लढवून विकासाचा झंझावात निर्माण करून विटा शहरात एक वादळ तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने निवडून आणून देईल। विधानसभा निवडणुकीवर विधानसभेला 4,500 मताधिक्य घेतलेला आहे, तुमचं म्हणणं खरं आहे, पण ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या आव्हानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेली आहे। त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं आज तुम्ही बघा उमेदवारीचे आमचे तुम्हाला अर्ज बघितल्यानंतर कळतील की त्यांचेच माझे 8 नगरसेवक आमच्या पार्टीतून निवडणूक लढवत आहेत। किंगमेकर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते, आज तुमचा अर्ज दाखल झालाय। माझंच काम नाही, मी काय पहिल्यांदा निवडणूक उभा राहिलेला नगरपालिकेचा, मागासून मी नगरसेवक होतो। ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्याच लागतात। बाबर गटाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आलेले ते अपेक्षित होतं। सर्व गट एवढे 82 मताधिक्य जर कमी करायचं असलं थोडं तरी सर्वांनी एकत्र येणंच गरजेचं आहे। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपला फायनल 2 दिवसात त्याचा निर्णय होऊन अंतिम नगराध्यक्ष उमेदवार सर्वमताने संमत होईल। निवडणुकीचा निकाल काय असेल सर? तुम्हाला सांगितलं की चांगल्या मताधिक्याने सर्व आमची पार्टी निवडून येईल। कोणत्या मुद्द्यांवर विधेयकांसमोर विकासाचाच मुद्दा, बाकी कोणाला संपादन कोणाला जिरवाजी पण आमचा मुद्दाच नाही आहे। जो विट्याचा विकास राहिलाय तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत। उमेदवार आपले फायनल झाले, त्यात तुम्हाला बी फॉर्म दिल्यानंतर कळतीलच।